अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं भोंदूबाबा खरातवर अनेक गंभीर आरोप केलेले आहेत. मंत्र्यांच्या ओएसडी कडनं धमक्यांचे फोन आल्याचा आरोप अनिसनं केला. 2008 मध्ये भोंदूगिरीचा जाब विचारणाऱ्या अनेकच्या पदाधिकाऱ्यांना धमकी आली होती असा आरोपही अनिसनं केलाय. तर खरातनंही आपल्याकडे रिव्हॉल्वर असल्याची धमकी दिली होती असा दावा अनिसकडून करण्यात आलेला आहे. आम्हाला अशी माहिती मिळालेली आहे. हा कॅप्टन भोंदूबाबा कोल्ह्याचे शिंग आणून आगोरी विद्या करत होता. असं जर असेल तर हा वन्यजीव प्राणी संरक्षण कायद्याच्या अंतर्गत गुन्हा ठरतो. ते कलम लावावे अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. त्याचबरोबर तो काही उच्चभ्रू लोकांना कस्तुरी देत होता. हे कस्तुरी जर देत असेल तर तो कुठून आणत होता, तो डुप्लिकेट बनवत होता की खरं होते याची चौकशी व्हावी. आणि खरं जर असेल तर ते वन्यजीव प्राणी संरक्षण कायद्याच्या अंतर्गत कारवाई व्हावी अशी आम्ही मागणी केली आहे. मंत्र्यांच्या ओईडीचे वगैरे आम्हाला फोन आलेले होते. नाही, ते आता सांगणं योग्य नाही, कारण आता तपास भरभरायचा इच्छा नाही आमची. कॅप्टन खरातच्या बाबतीत जे झालेलं आहे आता तो तपास चालू आहे. तो मॅडमने सांगितला की योग्य पद्धतीने चालू आहे, तुम्ही याला फटा देऊ नका असं मॅडमनी पण विनंती केली आहे. त्यामुळे मागचा विषय तो झाला, परंतु तो तपास योग्य तऱ्हेने चालू आहे असं आम्हाला वाटतंय. आम्हाला त्याच्याकडून धमक्या पण मिळाल्या आमच्या कार्यकर्त्यांना, आणि तरी आम्ही घाबरलो नाही. नाही, आमच्या काही सिन्नरच्या कार्यकर्त्यांना त्यांनी अशी धमकी, त्याचे जे कार्यकर्ते आहेत त्याचे ज्या ट्रस्टवरचे कार्यकर्ते त्यांनी अशी धमकी दिली की तुम्ही आमच्या बाबाच्या विरोधात जर गेला तर तुम्हाला संपून टाकू, आम्ही तुमचं नामोनिशाण आम्ही साफ करू, अशा प्रकारच्या धमक्या पण आमच्या आल्या होत्या. आमच्या एका कार्यकर्त्यांना कॅनडा कॉर्नरवर बंदूक रोखली गेली होती. तुम्ही ज्योतिषाचा आणि याचा आधार घेऊन जर लोकांना फसवत असाल तर तुम्ही डॅम्बिस आणि बदमाश आहे असं सांगितल्यानंतर, मी डॅम्बिस आणि बदमाश तुम्ही आहे असं सांगितल्यानंतर तो असं म्हणाला. मग त्यांनी फोन केले आणि एक नाशिक मधले एक 7-8 प्रतिष्ठित लोक आले, ते त्याच्या पाया पडले आणि आम्हाला प्रेशराईज करण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना परत एकदा सांगेल की अंधश्रद्धा निर्मूलन समिती तुमच्यावर ऑब्जेक्शन घेईल. माझा रेकॉर्ड करतोय ना मी. तुम्ही जर आता हे बंद केलं नाही तर आम्ही तुमच्यावर ऑब्जेक्शन घेऊ आणि मीडियाला आणि पोलिसांना इथे घेऊन येऊ. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की माझ्याकडे, मी रिटायर्ड कॅप्टन आहे, माझ्याकडे रिव्हॉल्वर पण असते, तर त्यामुळे तुम्ही काय समजायचे ते समजा. तर मी म्हटलं त्यांना, हा अशोक खरात एवढा मोठा बाबाबुवा झाला कसा याचा विचार केला पाहिजे, आणि त्याच्या अशा गोष्टी पुन्हा घडू नयेत यासाठी महाराष्ट्रामध्ये शासनानेच जादूटोणा विरोधी कायदा जो डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या बलिदानानंतर मंजूर झाला, याच्या अंमलबजावणीसाठी अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन केलेले आहेत. तर हे कक्ष प्रत्यक्षात उतरले पाहिजेत, हे कक्ष स्थापन झाले पाहिजेत प्रत्येक पोलीस स्टेशनला, आणि आजूबाजूला असे जे बाबा बुवा असतात त्यांच्या नावाची नोंद केली पाहिजे. ते कोणती कृत्य करतात याकडे पोलिसांनी लक्ष दिलं पाहिजे.